ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानक कोमुखाः सहसैवाभ्यन्यन्त स शब्दस्तु मूलो भवत. आधीच्या श्लोकात मी सांगितलं की पितामह भीष्म मोठ्यांदा म्हणजे सिंहाच्या गर्जनेसारखा शंख वाजवतात. आता काय होतं, त्यांनी शंख वाजवल्यानंतर सगळीच लोक एकत्रितपणे वेगवेगळे वाद्य वाजवायला सुरू करतात. पहिले तर वाद्य का वाजवतात? पूर्वीच्या काळी काय व्हायचं, युद्धांकडे म्हणजे त्यांना एका उत्सवासारखं ट्रीट केलं जायचं. आता कुठलंही शुभ कार्य करण्या अगोदर आपण शंख वाजवतो, घंटा वाजवतो, टाळ वाजवतो. तसंच युद्धांकडे सुद्धा बघितलं जायचं. त्यामुळे ही सगळी वाद्य वाजतायत. म्हणजे सेम तुम्ही बाहुबलीमध्ये बघितलं असेल की युद्ध करण्याआधी कशी सगळी वेगवेगळी वाद्य वाजतायत. तर सेम केस इथे आहे. तर ती कुठली वाद्य वाजतायत? पहिलं म्हणजे शंख, त्याच्यानंतर भैर्य. भैर्य म्हणजे मोठे नगाडे. पणवानक, पण म्हणजे ढोल आणि आनक म्हणजे तुतारे. त्याच्यानंतर गोमुख, गोमुख म्हणजे रणशिंग. तर ही सगळी वाद्य अचानकपणे आणि एकत्रितपणे वाजायला लागतात आणि इतका भयंकर आवाज असा प्रोड्यूस होतो. आता जे पहिले 1 ते 13 श्लोक होते, त्यामध्ये संजय धृतराष्ट्रांना सांगतोय की कौरवांच्या बाजूला काय काय सुरू आहे आणि नेक्स्ट श्लोकापासून कळेल की पांडवांच्या बाजूला काय काय सुरू आहे.